शुभ सकाळ माझ्या गोळ मित्र मैत्रिणींनो, तर कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर बरे आहेत ना? मी पण बरी आहे, मस्त आहे. तर आरोहीचे पप्पा गेले कामावरती, आताच गेले, 2 मिनिटं झाले. तर गेले तर आरोहीनं बाय वगैरे केला आणि रामने पण बाय केला. ते तर रोजच बाय करते दोघे पण. जेव्हा त्याचे पप्पा कामावरती जातात तर ते दोघे भाऊ बाय करतातच. आणि इथे मी करणार आहे पोहे आणि याच्यामध्ये टाकले तेलामध्ये मी शेंगदाणे. तर शेंगदाण्याला मी तळून घेते आणि काढून पण घेते. तर कसं आरोही खूप दिवसापासून मला म्हणत होती की मम्मा पोहे करून दे म्हणून, पण मी हो हो म्हणत होते आणि करूनच नाही देत होती. तर आज काही स्वयंपाक केली पण नाही, कारण की आज थोडं उशिरा सुटली, म्हणजे कसं उशिरा झोपली होती म्हणून उशिरा उठली. तर मग आरोहीच्या पप्पाने काही टिफिन नेलाच नाही, तर ते म्हणत होते राहू दे म्हणून, नको करू स्वयंपाक, उशिरा करशील म्हणून स्वयंपाक. तर आरोहीला करून देते म्हणली पोहे तरी. तर मग इथं तळून घेतली शेंगदाणे, आता जिरा मोहरी पण टाकून झालेला आहे. तर गोडनिंबाचा पाला आहे ते पण टाकून घेतली आणि आता इथं बारीक चिरलेले कांदे ते पण टाकून घेतलेले आहे आणि बारीक मिरच्या चिरलेले आहे मी. तर पोहे कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. तर आरोहीला तर पोहे आवडते, मला तर तेवढे पोहे आवडत नाही. तर कसा हुसळ राहिला बरोबर, म्हणजे मिक्स असं पोहेसोबत छान असं लागते हुसळ. तर मला तर उपमाच आवडते आणि आरोहीच्या पप्पाला पण उपमाच आवडते. तर कंटिन्यू करत जा व्हिडिओ. आणि दोघे पण खेळून राहिलेले आहेत, तर करून घेते ना. ते याच्या कांदे पण मस्तपैकी शिजलेले आहेत, तर आता बारीक चिरलेले मी मिरच्या ते पण टाकून घेणार आहे. आणि मिरच्या शिजल्यानंतर मी हळद मीठ टाकणार आहे. तर याला छान अशी शिजू देणार आहे मी. तर मस्त असं शिजलेलं आहे मिरच्या. आणि आता टाकून घेते मी पोहे. आणि इकडे आमचा बापू खेळून राहिलेला आहे राम. तर कसं ना, बघू शकता इकडं पसाराच पसारा, काही खाल्लं का फेकलं असं काम आहे लहान मुलांचं. तर कसं यायला खायला शेव दिली होती, तर सर्व फेकफाकच केलं रामने. तर कसं त्याला खालचे उचललेलेच आवडते, तर असं दिलं तर काही खात नाही, फेकू फेकू खाते तो. तर पोहे आता पूर्ण मिक्स करून घेते मी. टाकून झालेले पूर्ण पोहे धुवून घेतलेली होती मी अगोदरच. इकडे पोहे पण काढून घेतली प्लेटामध्ये मी आणि रामला चारून देत आहे. आणि आरोहीला दिली एका प्लेटमध्ये, ते तर खाऊन राहिलेले आहे आपल्या हाताने. आणि एक म्हणजे 3 प्लेट झाले पोहे, तर 1 प्लेट आणखी काकूच्या घरी नेऊन दिली. आणि कसं सकाळपासून पाऊसच येत आहे, तर रामने सुरू केला तर ते बेडशीट मी आतमध्येच काढून टाकली, कारण की कसं ना पाऊसच येत आहे, तर मग बाहेर टाकल्या काही जमलं नाही, तर आतमध्येच टाकले. आणि आता रामला पण चारून देते मी. आणि तो कसं नंदीसोबत खूप खेळून राहिलेला आहे आणि आता त्याला पण चारून घेते. तर कसं त्याला ना शेंगदाणे लागलं होतं म्हणून म्हणून बोंबलला होता. तर मला पण चावण्यासाठी पाहत होता, तर मग पटणारे मी काढली बोट, नाही तर मला चावलंच असतं तो. तर याला पण चारून घेते, मी पण खात आहे. या पण तुम्ही पण या नाश्ता करायला पोहे, ज्यांना आवडत असेल ते नक्कीच या. तर इकडे सर्व नाश्ता झालेला आहे आमचा तिघांचा पण करून. आणि चाय पण केली होती, चाय पण पिऊन झालेला आहे माझा. आणि बेडशीट पण धुवायला टाकलेली आहे, 4-5 दिवसाआड बेडशीट मी धुवायलाच टाकत राहते. आणि कसं लहान मुलांचं कसं सू करते, राम तर जास्तच करते सू, तर मग धुवावंच लागते. 2-3 दिवसाला असं मी धुतेच. तर आता मी दुसरी बेडशीट आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे दिवाणावरती आणि व्यवस्थित लावून घेते बेडशीट मी. तर हे जास्त बेडशीट मी काही टाकत नाही दिवाणावरती, कसं घसरते जास्त, म्हणजे अशी सुती काही नाही आहे, टेरिकटवाली आहे, जे रेट म्हणजे घसरूनच जाते टेरिकट असल्याने. तर मग मला आवडत नाही. कलर आवडते पण टाकायला गेलं तर घसरून जाते. आणि कसं मेन कापड आतमध्ये आहे गादीच्या वरती, तर जास्तच घसरते. तर असो टाकून घेतलेलं आहे, व्यवस्थित करून झालेलं आहे. आणि झाडं मारून झालेलं आहे पूर्ण घराला. आता फक्त राहिलेली आहे फरशी, तर फरशी पण पुसून घेणार आहे मी. माझे पूर्ण आवरून झालेले आहे का, मग बाहेरचे कपडे सर्व धुवून घेतलेले आहे, म्हणजे आंघोळ झाल्यावरच मी कपडे सर्व धुवून घेतली मी. आणि आता राहिलेले आहे स्वयंपाक. तर स्वयंपाक काही नाही, फक्त खिचडीच बनवणार आहे. तर कसं दोघांसाठी काय बनवावं, भाजी करायला पण कंटाळा येत होता मला, तर मी म्हणजे खिचडीच करून घेते आज. तर याच्यामध्ये कांदे चिरलेले, बारीक मिरचे चिरलेले आहे आणि गोडनिंबाचा पाला घेतलेला आहे, तर जिरा मोहरी टाकून झालेला आहे. तर आता मी कांदे टाकून घेतलेले आहे. अंगणवाडीतूनच भेटलेले पॅकेट आहे, म्हणजे रामचे भेटते. गुडनचे तर भेटत नाही, कारण की गुडन 3 वर्षाची झाली तर तिला मिळत नाही, रामला मिळते. तर ते खिचडीचेच पॅकेट दिला होता, भेटले होते 3-4 पॅकेट, तर मी त्याचीच खिचडी बनवणार आहे. तर कंटिन्यू करत जा माझे व्हिडिओ. आणि आता याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहेत 2-3, जास्त तिखट काही नाही, कारण की लहान मुलं पण खातेत, माझे लहान मुलांना पण आवडते खिचडी, तर म्हणून मी जास्त तिखट करणार नाही आहे. तर हळद टाकून घेते थोडीशी आणि मीठ टाकून घेणार आहे मी. आणि मग
पाणी सोडणार आहे, 1-1.5 कडू पाणी टाकणार आहे याच्यामध्ये मी, आणि उकळत्या पाण्यामध्ये मग ते सोडणार आहे तांदूळ. म्हणजे तांदूळला मी चाळली, खूप असं पावडर राहते त्याच्यामध्ये, सर्व काही मिक्स राहते त्या पॅकेटामध्ये तांदळाच्या, म्हणजे ते खिचडीच्या पॅकेटमध्ये. तर मी चाळून घेतले तांदळाला पूर्ण पावडर, बारीकवाला जो मसाला राहते तो सर्व निघलेला आहे. तर वाट्यामध्ये ठेवते मी काढून, आणि याच्यामध्ये थोडंसं हलका सब्जी मसाला टाकलेला आहे टेस्ट यासाठी. तर इकडे बघू शकता माझी मुलं कोणता खेळ करून राहिलेला आहे. मी जे चाळलेली आहे चाळणीने तांदूळ पॅकेट जे खिचडीचा मिळाला होता, तर ते त्याच्यासोबतच खेळून राहिलेले आहे. तर मी तिला म्हणली होती आरोहीला बकरी जवळ नेऊन दे म्हणून, बकरी खाते म्हणून, तर ते काही नेऊन दिलं नाही, त्याच्यासोबतच ते खेळत होते. आणि इथं मसाला पण छान असा शिजलेला आहे. तर याच्यामध्ये 2 ग्लास मी पाणी टाकून घेतलेली आहे, आणि कसं फिल्टरचंच पाणी टाकते मी डबकीला रिचवून, कारण की घगऱ्यामध्ये पाणी काही रिचवली नाही, डबकीमध्येच आहे. तर फिल्टरच्याच पाण्यानं कसं डाळ शिजते, आणि याच्या तांदळामध्ये खिचडीच्या पॅकेटमध्ये कसं डाळ सर्व मिक्स आहे, तर मग लवकर शिजणार नाही म्हणून फिल्टरचंच पाणी टाकले. आणि मला मांडाचं राहिली डाळ, तर मी फिल्टरचंच पाणी टाकते, कारण की नळाच्या पाण्याने काही डाळ शिजत नाही, म्हणून खिचडी पण मांडायच्या वेळेस मी फिल्टरचा पाण्याचा जास्त वापर करते. तर आता मस्त अशी उकळी पण आलेली होती पाण्याला, तर मी जे तांदूळ आहे साफ केलेले व्यवस्थित चाळून घेतलेले ते आता याच्यामध्ये टाकलेले आहे मी, आणि 2-3 शिट्या होऊ देणार आहे. आणि कसं मोकळी खिचडी काही आवडत नाही मला, माझ्या मुलांना पण नाही आवडत, त्यांना कसं थोडं गिलीवाली खिचडी आवडते, थोडं छान असं गिल्ला छान खायला पण, म्हणजे हलकं जाते लहान मुलांना. हाय 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 कर बाई, तिकडं हाय हाय. पप्पी दे दादा, पप्पी दे मला, पप्पी दे ना मला. इथं 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 असं कर कर टाकलं. घेणं 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 बापू हो बापू. तर मी घगरा घासूनच घेतलेली होती सकाळला, तर आता फिल्टरचं पाणी मी याच्यामध्ये रिझवून घेते घगऱ्यामध्ये. मग कसं कधी पण आपल्याला पाणी प्यायचं राहिलं मला आणि लहान मुलांना, तर काही घेता येत नाही स्वतःच्या हातानं, डबकी जवळच जातात मग ते, तर घगऱ्यात राहिला पाणी तर मग आरोही आपल्या हातानं पण घेऊ शकते गरव्याने. तर म्हणून मी पूर्ण रिझवून घेतली याच्यामध्ये पाणी मी डबकीतला घगऱ्यामध्ये. आणि कसं फिल्टरच्या पाण्याशिवाय ताण काही जात नाही, नळाचं पाणी खूप खारट आहे. तर इथे आता खिचडी पण शिजलेली आहे, तर आता जेवण पण आता आम्ही करून घेणार आहोत. आणि राम पण झोपलेला आहे, कसं त्याला झोप लागली, तो कसं माझ्यासोबतच सकाळीच लवकरच उठते. तो पण लहान मुलांना ना आपल्या मम्मीसोबत उठायची कोणाकोणाला सवयच असते, तर हा असा आहे राम. कधी कधी ना तो पण आता सकाळीच उठते. आता 2-3 दिवस होत आहे की तो माझ्यासोबतच उठते, जेव्हा मला जाग आली तर तो पण उठून जाते. तर आता लोणचं घेतलेली आहे डब्यामध्ये, आता म्हणजे काकूनच दिला होता लोणचं, आंब्याचं लोणचं. आरेच्या पप्पाला खूप आवडते, तर मी म्हणजे तोंडीला आणण्यासाठी तर खिचडीसोबत लोणचं घेतलेली आहे. आणि मस्त छान अशी गिली खिचडी झालेली आहे. मला तर अशीच आवडते खिचडी. तुम्हाला कशी खिचडी आवडते कमेंट करून नक्की सांगा. मग मुलांना पण अशीच आवडते, मोकळी खिचडी काही आवडत नाही. तर या तुम्ही पण जेवण करायला. तर आता आरोही मला मोबाईल दे म्हणत होती, तर आरोहीचे आंघोळ झाले, दोघांची पण आंघोळ झाली आहे, पण तयारी काही करून दिली नाही, कारण की ना की ते दोघांची पण केस ओले होते आणि वाढले पण नव्हते. तर मी काही तेल लावून दिले नाही, तर मी म्हणले जेवण वगैरे झाल्यावरच मी तयारी करून देईन. आमची तयारी करून दिली. हाय सर्वांना. तर बघू शकतो तुम्हाला दाखवते, काल आरोही गेली होती दानापोळ्यामध्ये, तर तिला काय म्हणजे काय काय वस्तू भेटल्या दाखवते तुम्हाला. हां हे नाही का पूर्ण हे केस पेन टाक, याच्यात टाक बरं. केस पेन भेटले, म्हणजे केस पेनचे पॅकेटच भेटला, त्याच्यात टाक. ते केस पेनचे पॅकेटच भेटला, ह्या येणं नाही का मग अशी काढून ठेवला, पूर्णच काढून ठेवला. आणि का भेटला पेन आणि चॉकलेट. ते खूपच भेटले, म्हणजे तिथं चॉकलेट खूप भेटले, 5-6 असे चॉकलेटमध्ये खायलाच. आणि हे इथं सर्व फोडफाड करून ठेवलं आहे. इथं स्केल आहे, सिस पेन्सिल आहे, रबर आहे, शॉर्पनर आहे. हा बघा
बघू शकता स्केल नाही काढायला लागत आहे आणि रबर शॉर्पनर आणि सस्पेन्शन हे 4 वस्तू भेटल्या आणि पेन आणि केच पेन. कुठं केच पेन फेकून ठेवला नाही काय केच पेन अर्धे टाकल कोण तू. लाईन गेली होती आताच लाईन आली आणि आज आरुईचे पप्पा उशिरा येतील कारण की आज बाजार आहे दुसऱ्या गावाला आणि बाजार पण लागते म्हणजे भाजीपाला संपला तर भाजीपाला आणणार आहेत ते उशिराची तिलाच. पाऊस पण येऊन राहिलेला आहे का नाही 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 ते काढायचं नाही. मी लगेच स्केच पेन देते पण ते तर लिहायचं. तर बघू शकता आरुईचे पप्पा पण आलेले आहेत. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा आणि वरती कपडे पण वाळू टाकलेले आहेत मी आणि आता जेवण पण करणार आहोत. तर ते बेसन भात बनवली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.